मी आरोप नाही केले तर कोर्टामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांनी ही चौकशी इनिशिएट केली होती आणि त्यावेळेला मनोज सौनिक समितीचा जो अहवाल आहे तो कोर्टाने मान्य केला आणि कोर्टाने आदेश दिलेत की जे गोरगरीब शेतकरी सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत किंवा जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाला विक्रीची जी व्यवस्था आहे त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचे असणारे मालकीचे असणारे गाळे फक्त 5 लाख रुपयाला 1000 स्क्वेअर फूटचा गाळा हा जो वाशी मार्केटला विकला आहे हे चुकीच्या पद्धतीनं केलं गेलं। हे मी नाही म्हणलं, हे हायकोर्ट म्हणतंय। म्हणून हायकोर्टाने यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून घेऊन हे सगळे गाळे परत घेण्याच्या त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। नेमकं काय प्रकरण आहे हे जरा हे प्रकरण म्हणजे 2012-13 मध्ये 2010 ते 2012-13 मध्ये प्रभू पाटील नावाचे एक संचालक होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे। त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता आणि त्यांनी पणन संचालकांच्याकडे तक्रार केली होती। त्यांच्या चौकशीअंती हा घोटाळा बाहेर आला, ज्याच्यावरती पुन्हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आमच्या सेक्रेटरी लेव्हलला सचिव लेव्हलला सौनिक समिती नेमून त्याची पुन्हा चौकशी केली गेली आणि त्याच्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी सापडलेलं आहे। प्रकरण काय आहे हे नाही जरा सविस्तर। नेमकं प्रकरण असं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत, जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत, 1000 स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त 5 लाख रुपयाला विकला गेलेला आहे। हे प्रकरण आहे। आज एखाद्या छोट्या गावामध्ये 1000 स्क्वेअर फूटचा गाळा 5 लाखात बांधून तयार होत नाही, परंतु वाशीसारख्या ठिकाणी जो गाळा 8 कोटी रुपयाचा आहे तो फक्त 5 लाख रुपयाला विकायचं काम या संचालक मंडळाने भ्रष्टाचार करून केलेलं होतं। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। मागणी नेमकी आता जे राज्याचं पणन मंडळ आहे त्यांच्याकडे काय नेमकी तुमची मागणी आहे ते सांगा। पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली न येता कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे, हीच आमची मागणी आहे। अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील। याच्यामध्ये आरोपी कोण कोण आहेत त्यांची सरा हे नेमकं घोटाळा कुणी केलेला आहे? हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे। त्याच्यामध्ये तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता। साहेब, शशिकांत शिंदेंच्याकडून तुम्हाला अपघाताने झालेले आमदार असं हिनवलं गेलं, काय तुम्ही त्याच्यावर बोलाल? असे अपघात नेहमीच होत, आता खासदारकीला पण असाच अपघात होणार आहे, काळजी करायची कारण नाही। उदयनराजेंना तुम्ही कोरेगाव मतदारसंघातून किती लीड देणार? मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे। महाराजांना लीड द्यायची गरज नाही। महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे ह्याला कोणच मतदान करणार नाही, कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता ह्याची पण पाहताय, कोणही त्यांना मतदान दिलं असं वाटत नाही आमच्याकडे। हे राजे म्हणताय तुम्ही, मात्र अजून तिकीट दिलेलं नाही, काय करायचं? लोकशाहीचे निर्णय असतात, आम्ही एवढे मोठे नाही, पण आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चित राजांना तिकीट मिळेल असं सांगितलेलं आहे। साहेब, एक वेगळा प्रश्न आहे। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, त्या रयत शिक्षण संस्थेबद्दल तुमची भूमिका काय? रयत शिक्षणच्या भूमिकेबद्दल आम्ही निर्णायक टप्प्यावरती आलेलो आहोत। वेळ आली की रयत शिक्षण संस्थेचा सगळा भ्रष्टाचार जो आज मी मार्केट कमिटीचा भ्रष्टाचार घेऊन आलो, एक दिवस रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा प्रचंड मोठा UGCचा घोटाळा मी घेऊन बाहेर येणार आहे आपल्याकडे। फक्त मी जे करतो ते सत्य न्यायदेवतेच्या आधारित करतो, मी असं वेग बोलत बसत नाही।